आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, तुका मने हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची याद, दुसरे चरण संतांची याद, दुसरे चरण संतांची याद, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो त्रिभुवन पावनी, बाई नमो त्रिभुवन पावनी, बाई नमो त्रिभुवन पावनी, बाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रय जननी देवाची, आदत्रय जननी देवाची, आदत्रय जननी देवाची, शरण हनुमंता तुम्हा रामदूता, काय भक्तीच्या वाटा मज लावाया, शरण हनुमंता तुम्हा रामदूता, काय भक्तीच्या वाटा मज लावाया. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. जोरात टाळी वाजून सगळेजण भजन करा. विठ्ठल विठ्ठल श्री रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या अतिशय पवित्र भूमीमध्ये मनापासून अभिवादन करत गावाची उपासना देवता श्रीराम भक्त हनुमानजी, अन्य देवी देवता आणि कुलदेवता या सगळ्यांचं मनापासून स्मरण करत काशिकानंद स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने प्रेरणेने आपला सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, चैत्र महिन्याचं अतिशय गोड पर्व, या मासामध्ये बाकीच्या 11 महिन्यापेक्षा 100 पटीनं जास्त भक्तीची शक्ती असते. काळाची गणना जेव्हा आरंभ झाली तेव्हा तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचा अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणून नवीन वर्षाचं पर्व या महिन्यामध्ये स्टार्ट झालं होतं.
श्रीरामचंद्र प्रभूंनी या महिन्यामध्ये जन्म घेण्यासाठी जर या मासाची निवड केली असेल महिन्याची, तर त्यांची आवड निश्चितच श्रेष्ठ असणार. श्रीराम भक्त हनुमान महाराजांनी सुद्धा याच महिन्यामध्ये जन्म घेतला. भगवान शंकराने विष प्राशन केल्याच्या नंतर त्यांच्या अंगाचा जो दाह झाला त्याला शांत करण्याचा हाच प्रेड आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते द्वादशी पर्यंतचा, त्याला अंबलकी बारस असं म्हणतात. अलीकडच्या काळामध्ये सर्व जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर त्यांनी सुद्धा याच महिन्याची निवड केली. आत्ताच्या काळामध्ये भारतीय संविधान जगाला देऊन आपलं स्वतःचं नाव अजरामर करणारे बाबासाहेब आंबेडकर ते सुद्धा याच काळामध्ये आहे. काळाचा महिमा कुणाला जरी कळत नसला तरी वेळोवेळी काळाची महती वेगळी वेगळी असते. त्यामुळे संपूर्ण निसर्गाने सुद्धा आपलं जुनं जीर्ण पिकलेलं सगळं पान गळून टाकून नवीन पालवी घेऊन पुन्हा या महिन्यामध्ये जास्त ऊर्जा येत असतात. म्हणून या महिन्यामध्ये अन्नदान केलं, भक्ती केली, साधना केली, तीर्थयात्रादी केल्या, हरिनाम चिंतन केलं, त्याचं सर्वाधिक जास्त फळ मिळतं. म्हणून आमच्या संतांनी या महिन्याचं वर्णन केलं. उत्तम हा चैत्रमास, ऋतू वसंताचा दिवस, असं या मासाचं अतिशय महत्त्व आहे. काळाचा महिमा आणि वेळेचं महत्त्व किती जरी असलं तरी मनुष्य देहात आल्याच्या नंतर सगळ्यालाच आयुष्याची किंमत कळते असं होत नाही. दुर्लभो मानुष्य देव असं म्हटलेलं आहे. हे शरीर तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. या शरीराच्या माध्यमातून माणसाला अमर होता येतं, शाश्वत होता येतं, चिरंजीव होता येतं, अनंत काळ आपलं नाव टिकून ठेवता येतं, काहीही करता येतं या शरीराचा उपयोग करता आला तर. परंतु बऱ्याच जणाला त्याच्याबद्दल काहीही ज्ञान नसतं. आयुष्य ही देवानं दिलेली सगळ्यात मोठी देणगी असते. तुकोबरायांना जेव्हा ती भेटली तेव्हा त्यांना त्या शरीराचं महत्त्व कळालं. आणि अवघ्या 42व्या वर्षी हे नासकं पंचमहाभूताचं शरीर मृत्यूलोकातून भगवंताच्या सोबत वैकुंठाला नेलं. त्यांचा हा अभंग आहे. त्यांचं हे चिंतन आहे. सावध व्हा, क्षणाक्षणाला काळ पुढे जातो आणि घड्याळाचा जो सेकंद काटा आहे ना, त्याला 1 सेकंद मागं घेण्याची जगात कुणाचीच ताकद नाही. 1 सेकंद. आत्ता जे 9 वाजून गेले ते तुमच्या आणि माझ्या आयुष्यातून कायमचे गेले. वेडी माणसं म्हणत असतात उद्या सकाळी 9 वाजणारे, संध्याकाळी 9 वाजणारे. अरे बाबा, दिवसातून 2 वेळा 9 वाजत असतात, पण ही वेळ कधीच येत नसते. उद्या 9ला इथे दुसरे महाराज असतील, तुमच्या जागा बदललेल्या असतील, कदाचित मी जगात असेल किंवा नसेल, कारण पुढच्या क्षणाचं काहीच माहिती नाही. मग मोह, माया, वासना, विकार, काम यामध्ये माणसं विसरूनच जातात की आपल्याला मृत्यू येणार आहे म्हणून. आणि आशामध्ये रमतात की ज्या गोष्टीचं यत्किंचित काही खरं नाही. टोटल मिथ्या असलेल्या संसारामध्ये आणि जगामध्ये इतके रमून जातात आणि कामाना इतके दमून जातात की टाळी वाजून भजन करायला सुद्धा इच्छा होत नाही, अवसान राहत नाही. अशा लोकांना कुठं वेद कळणार, पुराण कळणार, अर्थ कळणार, योग प्रक्रिया करणार, ध्यानधारणा करणार, उपासना करणार. कीर्तनात नीट मांड्या न घालणारी माणसं आपण तपश्चर्या कधी करणार? कधी तपश्चर्या करणार? अर्ध कीर्तन सुरू झाल्यापर्यंत जर मंडपात येत नाही तर वनात जाऊन 14 वर्षाचा उपवास साधना कशी करणार? अपेक्षाच नाही करते, शक्य नाही. ज्ञानोबरायांनी आणि तुकोबरायांनी महाराष्ट्रावर, जगावर काय उपकार केले? जे वेदाच्या मतीला आपल्याला कधी कळालं नाही ते वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं सार शोधून घेतलं आणि जसा असेल तसा या मंडपात आणून त्याला नामाने तिथपर्यंत पोचतं केलं. ही ताकद आहे वारकरी संप्रदायाची. हे सहज बसा, जसे असतील तसे. आमचा जियारत इतका सोपा आहे. या रे लहान थोर, या ते भलती नारी नर
हा करावा विचार न लगे चिंता कवनाची यारे यारे लहान दोर याची भरती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची जगात कोणत्या सिस्टीमना इतक्या सवलती बोनस दिलं नाही तितकं आपल्याला दिलं. प्रचंड सवलती आहेत. जसे असतील तसे लहान या मोठे लहान तर राहिलेच नाही कीर्तनात. ते लहान सगळे मोबाईल मध्ये गेले नेटवर येते सध्या. आणि आपल्याकडे असे माणसं येतात जे कीर्तन ऐकून दुरुस्त होणारच नाही. आता काय सकाळी काकड्याला येणार आहेत का विष्णू सहस्त्रनाम घेणार का जोर बैठका करणारे का देशाचं बरं करणारे का स्वतःचं बरं करणारे काय करणारी माणसं आहे ती. ज्याचं घरात पटत नाही का ते आम्हाला भेटत आहे. जयाची बळ प्रज्ञा जिरून जाय आणि तेच आम्हाला सांगतात माय जगन्नाथ बाप जगन. काय तमाशा आहे हा. या रे या किती माणसे अवतीभोवती आपल्या. एका एका क्षणाला मृत्यूकडे जात असताना ही माणसं स्वतःसाठी का जागी राहत नाही. लहान या मोठे या. भलते नावाचा प्रकार आहे. कोणते हो आजूबाजूला बसलेले बिनमाळकरी ज्याने हरिपाठ घेतला नाही देव पाहिला नाही आळंदी पाहिली नाही ते सप्ताहाचं नियोजन करतो. भलते अवघडे ना कार्यक्रम. भलताच कार्यक्रम अवघडे. ज्याने गाण्यात वाजण्यात आयुष्य काढले अभ्यासात आयुष्य काढलं त्याचं घेतलेलं कीर्तन बिनमाळकरी कॅन्सल करतो. भलते नारी नर पुन्हा हे असे आपल्यासारखा कोणाच कार्यक्रमचं मत नाही कुठंच. कोणत्या क्षेत्रात इतकी भेसळ नाही. इतकी भेसळ आहे आपल्यात. लहान मोठे माळकरी बिनमाळकरी. तुम्ही नसतो नियम काढा बरं फक्त माळकऱ्यांना मंडपात बसा माणसंच नाही राहायचे पुढं. आम्हाला हार घालायला जे येते का तेच बिनमाळकरी असते. ते नाईला जाऊन दक्षिणा त्याच्यावर टाकलेली असते का गप्प बसावं स्पॉन्सर निघाल्यापासूनच बेकार झालं सगळं. त्यामुळे अनुभव आले अंगात या जगात येत असे. ज्याला जो लाभ झाला तो त्यांनी सांगितला. त्यामुळे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. तुम्ही याला नुसतं खाण्यापिण्यात नका वाया घालू. याला व्यवस्थित जर प्रोसेस केलं ना पहिलं त्याला मृत्यू येत नाही. अमर होता येतं चिरंजीव होता येतं. अश्वत्थामा बलिर्व्याशो हनुमानस्य विभीषणः कृप परशुरामस्य सप्तैते चिरंजीविनः. 7 लोक जसेच्या तसे येते याला मरणच नाही. ह्या शरीराचा वापर जर व्यवस्थित केला तुम्हाला मरण येणार नाही. तुमच्या ओळखीचे हनुमान महाराज त्यांचं शरीर आत्ता जसेच्या तसं आहे. काळ त्यांच्याकडं डुंकून सुद्धा पाहत नाही. तुमच्या ओळखीचे आपल्या संप्रदायातले 700 वर्षापूर्वी एक महाराज 1400 वर्ष जगले. म्हणजे जास्त दिवस राहता. अजून आपल्या अवतीभोवती गावात खेड्यापाड्यात 100-125 माणसं सापडतात. ही माणसं रोज कशाने मरत आहे. मृत्यू असा येत नाही. चुकीच्या खाण्यानं चुकीच्या भोगण्यानं चुकीच्या वागण्यानं चुकीच्या जगण्यानं कुणाची तरी किडनी जाती म्हणून मरतो. लिव्हर खराब होतो म्हणून मरतो. कॅन्सर होतो म्हणून मरतो. ब्रेन स्ट्रोक होतो म्हणून मरतो. काही अपघातात मरतो काही घातात मरतो. असं मरण येत नाही तुम्हाला. आजचं कीर्तन ऐकून तुम्ही अमर नका होऊ पण 100 पर्यंत राहा. शतायुष्य व्हा. तुमची गरज आहे आम्हाला.
ही पेटी वाजणारा गेल्यावर दुसरा आणायचा कुठून? यायला 100-125 राहू द्या. हे मा कामाचे माणसं येत नाही सगळे. तुम्ही आमच्या लय कामाचे आहेत, कारण आम्हाला भीती वाटायला लागली की तुमच्यावर संस्कार होते म्हणून निदान तुम्ही तरी उभे तरी राहायला लागलेत. 10 वर्षांना पोरं येतील की नाही आमच्याकडे त्याचीच भीती. आमच्या टाळकरी म्हणून कोणाला उभं करावं? सप्ताहाचं संयोजन करतील का मोबाईलवरची पोरं? तुम्हाला आदर करतील का? मग तुम्ही असले पाहिजेत. तुकाराम महाराज तुम्हाला गायकाला, वादकाला, टाळकऱ्याला आणि ऐकणाऱ्याला सुद्धा खूप आयुष्य मिळालं पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे. अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा. अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा. अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा. अकल्प आयुष्य व्हावेत माझी आस कळा हरीच्या दासा. माझी आस कळा हरीच्या दासा. अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा. अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा. यथोचित प्रमाण आहे. तुकोबरायांना शरीराची महती कळाली. तुमच्या लक्षात आणून देतो. ज्ञानी माणसं शरीराचा उपयोग करू शकतात. अज्ञानी तर गुटक्यात, दारू तर गांजातच मेले. 2 उदाहरणं तुमच्या लक्षात आणून देतो. ज्ञानोबरा इतकं ज्ञान तर जगात आहे नाही कुणाला. मी काय वर्णन करणार त्यांचं. ज्ञानोबरायांनी ज्ञानी झाल्याच्या नंतर ह्या शरीराला फेकून दिलं का, निंदा केली का, त्याग केला. योग्य अलंकार चढवून योग साधनेने शरीर असं करून ठेवलंय की चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ते समाधी जसेच्या तसे बसलेले. ज्ञानी माणसाने स्वतःची लय काळजी घेतली पाहिजे. कारण याचा एक एक स्पाट आणि एक एक सेकंद अतिशय मोलाचं आहे. सोन्यापेक्षा कितीतरी पटीनं महाग आहे. ज्यांचा अभंग मी घेतलाय का त्यांनी तर खालीच ठेवलं नाही शरीर, सोबत घेऊन गेले. एकाने समाधीत ठेवलंय आणि दुसऱ्याने सोबत नेलं. याचा अर्थ त्यांनी तिरस्कार केला. ज्या अर्थी शरीर सोबत नेलं त्या अर्थी आवडत असन, कामाचा असन, महत्वाचा असन म्हणूनच ना. 100 रुपयाच्या चपला नाही तुमच्या तरी तुमच्या बऱ्याच जणांच्या पायाखाली येते. अगदी पुढे आहेत पत्रावळी सारख्या. कुठं नाही बोलू. 100 रुपयाची चप्पल आहे तरी माणसानं पुढं ठेवली. याचा अर्थ कीर्तनापेक्षा चप्पल आवडती. आवडती म्हणूनच आणली ना. विषय तुमचा नाही चालला, तुम्हाला राग नका येऊ देऊ. तिकडे कुठं सोडली तुम्ही? आवडती म्हणूनच आणली ना. जीव लावला की नाही? मग चपलाला जीव लावणाऱ्या माणसाने स्वतःला किती जीव लावला? काहीच नाही. काही जीव लावत नाही शरीराला. फुकट वापरी ते फक्त फुकट. खायचं आपल्याचा काही जसा त्याचा वापर केला तर चुकीचा वापर करताय सगळा. सावध बसा. हे लय मोलाचं आहे. तुमचं जे डोकं आहे ना, ह्या डोक्याला ब्रह्मांडाशी कनेक्ट केलेलं आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ, संपूर्ण जग, जगाच्या कान्या कोपऱ्यात ज्या ज्या घटना घडतात, संवेदना, त्या सगळ्या तुमच्या मेंदूशी कनेक्ट आहे. काय टावर आहे, काय पॉवर आहे. तुम्ही आत्ता अमेरिकेचं ध्यान करा, अमेरिका दिसते. स्वर्गाचं ध्यान करा, विष्णू दिसते. पंढरपूरचं ध्यान करा, रेंज विषयच नाही. ध्यान करणं तिथं जाणं संगच. म्हणजे पॉवर किती आहे. याला काय रिचार्ज मारायचा का, टॉपअप मारायचा का, याचं काय नेटवर्क जातंय. मनात आणलं, डोळे उघडिले, चंद्र दिसतो, सूर्य दिसतो. ज्या अर्थी चंद्र सूर्य दिसतो त्या अर्थी याची बॅटरी तिथपर्यंत पोहोचते. इतकं भारी येते.
तर या बॅटरीचा उपयोग केला नाही चांगला तुम्ही. 5000 वेळा जर कक्का किक्की लिहिली असती, ABCD लिहिली असती, तर हे सगळे कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर झाले असते. हे माझे सहकारी आहेत, पण यांची नजर तिकडे गेलीच नाही. दोष कुणाचा? दोष तुमचा आहे नाही ना. काही कारण नाही, नाव ठेवायचं काही कारण नाही. हो, इकडे या. काय करत नाही. माझ्या डिपार्टमेंटचा माणूस आहे, तुमच्या लक्षात आणून देतो फक्त. काय नाव आहे? रामनाथ. बापाचा एवढा काटा कशामुळं? रामनाथ बापाचं नाव, आडनाव एकदा सांगाव ना. रामनाथ देवराम, आडनाव खैरनार. किती शिकले? 4थी. 5वीला का गेले नाही? अरे परिस्थितीचा आणि शिक्षणाचा काय संबंध नाही हो. हा, ते बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्याच्या पुस्तकावर रस्त्याच्या लाईटाखाली मोठे झाले. जगातच बरोबर आहे, तुमचं हुकलंय म्हणून विचार, तुम्हाला काय फरक पडणार नाही त्याच्यावर. तुम्ही फक्त 5वीला का गेला हे मी यांना नाही विचारित, तुम्हाला विचारितच नाही. तुमच्या निमित्तानं यायच्या ध्यानात आणून देतो. हे तर मेन माणूस आहे. हेच होते का? याचा प्रत्येक क्षणीच उपयोग घेतला पाहिजे. वाजनात, गायनात. ज्ञानेश्वरीत नजर का जात नाही माणसाची? 1000 वेळा जर पारायण केलं ना, ते माणूस मरेपर्यंत लोक त्याचे फोटो लावतील. बंकट स्वामी, मामासाहेब दांडेकर यांनी काय केलं? दुसरं साधना केल्या. काय केल्या? साधना केल्या. भीमसेन जोशी, लता मंगेशकर शरीराच्या साधना केल्या. याला वाया नाही घालवलं. हे फार मोठं आहे. याने देव होता येतं, अमर होता येतं. त्यामुळे आजचं कीर्तन अतिशय सावधपणाने ऐका. याच्याबद्दल तुम्हाला ज्ञान नसेल तर मागचं सगळं आयुष्य डब्यात टाका, डिलीट करा, काही ठेवू नका मागचं. आत्ता तुम्ही माझ्या पुढे बसलात तर आत्ता तुम्ही एक क्षण सुद्धा वाया घालू नका. तुकोबारायांची शब्द कळणं लय अवघड आहे. सहज जरी बोलले ना, वेदाला कळणार नाही इतका गहन अर्थ आहे त्यानं. आता नावाचा शब्द आहे. माऊली तुकोबाराया निवृत्तीनाथ ही सिद्ध संत आहे. संतांची प्रकार असतात. संत वेगळे, सिद्ध संत वेगळे. ज्यांची दृष्टी पवित्र झालेली आहे, अख्खं जग ज्यांना देव दिसतं, ज्यांची वाणी पवित्र झालेली आहे, हृदय पवित्र झालेलं आहे, त्यांना सिद्ध असं म्हणतात. ते गावात नुसता पाय जरी पडला आपला तर आपल्या कुळाचाच उद्धार होतो. निवृत्ती गहेनी कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे. या मंडपामध्ये कुळाला पावन करण्यासाठी येत जा, कारण कुळ दुसरीकडे पावन होत नाही. पावन म्हणजे काय? माऊलीला, ज्ञानोबा तुकोबारायांना, ज्ञानेश्वर महाराजांना त्यांना लग्न नाही, लेकरं बाळ नाही, रक्ताचं कोणी नाही, त्यांचं नाव घेत नाही असं लेकरू नाही. म्हणजे नाव इथं राहतं, तिकडं नाही, तिकडं बुडतच.
काल कोणता सण झाला हो? नवीन वर्षाचा गुढीपाडवा. तुम्हाला पाडव्याच्या दिवशी किती जणाला मेलेल्या बापाची आज्याची आठवण आली? वर हात करा. एकट्याला आली, 2 जण निघाले. नाही बळच ते ना नंतर केला म्हणजे बळच असं द्या. केला केला केला. आम्हाला सवय झालेली मजा करा. म्हणजे 100त 2% माणसं निघले. बर, इकडच्या डिपार्टमेंटमध्ये सणावाराच्या दिवशी गोड गोड खायला केल्यावर मेलेल्या सासूची, आजे सासूची किती जणीला आठवण आली न रडली? वर हात करा. एक निघली नाही, एक नावाला नाही असं. मग तुम्हाला जर कोणाची आठवण आली नाही तर तुमची या गावात कोणीच आठवण काढणार नाही. म्हणून भजन करा, मुक्त व्हा. हे नादी लागू नका त्या घराच्या. इथं तुम्हाला कोण ध्यानात ठेवणार नाही. आणि सगळा कार्यक्रम खोटा आहे. पहिलं शरीरच तुम्हाला धोका देणार आहे. आणि ज्यांच्यासाठी आयुष्य घालवायला लागलेत का ती माणसं तुमच्या ऐन वेळेला कामी येत नाही. ऐन वेळेला म्हणजे देण्या घेण्याला नाही, मरणाच्या वेळेला कोण कामी येतं याच्यातलं? अरे नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. जरा बाजारात जाऊन पाहू मग मायेचा बाजार कसा असतो. आपण ज्या लोकांमध्ये राहतो ती माणसं मरणाच्या वेळेला कवडीच्या कामाची नाही. ती वाचू शकत नाही तुम्हाला. कोणाची बायको नवऱ्याबरोबर मरती, कोणाचा नवरा बायको बरोबर मरतो, कोणाचं पोरग बापासाठी मरत, अरे कोणाचा शिष्य गुरुसाठी मरतो. मग का महाराजासाठी टाळकरी मरणार आहे काय? हे मी मरायला तयार होतो, येईल फक्त तयार करा तुम्ही. हे येत असतील तर मी जाल तयार आहे. येत नाही, येत नाही येत. मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं का तुम्ही जे बेजार झाले ना त्याला कवडीची किंमत नाही इथे. त्याला म्हणते मायेचा बाजार. म्हणजे तुम्ही नीट बसत नाही, नीट खात नाही, नीट बोलत नाही, देवपूजा करीत नाही, हरिपाठ करीत नाही, चिंतन करीत नाही. ज्याच्यासाठी इतकं काम करतात ते तर तुमच्या कामाचंच नाही ना. जेव्हा तुमच्यावर येईल तेव्हा मायेचा बाजार दाखवतो तुम्हाला. तुम्ही त्या नीट बसा आणि देवदेवाच्या नादी लागा, कामाच्या नादी लागू ना. काम हा एक भयानक विकार आहे. त्याचे 2 रूप असतात, एक वासना आणि ते वासनेमुळे सुरू झालेला आविर्भाव म्हणजे काम. त्यातले काही 4-2 माणसं उशीर आले. विचार बरं त्यांना उशीर का झाला? थोडंसं काम होतं. एखादा उठून जातोय त्याला विचारा बरं का चालला? गुडघेवर काऊन बसले? दमले ते. कामानाच बेजार आहे तुम्ही. बाकी तुमच्या मागं काही शत्रू नाही, वैरी नाही, राक्षस नाही, भूत नाही, प्रेत नाही, कोणीच नाही. टेकून उभे राहिले, टेकून. टाळकरी असे एका पायावर उभे राहते, एका दमलेले असते. दमले वाईट नाही म्हणत मी तुम्हाला. दोन्ही पायावर उभं राहायला अवसान लागत. याच्यावर लोड आला आणि आपण काम केलं ना, काम विकार इतका बेकार आहे मी तुम्हाला नंतर सांगेन. तुमचा जीव घेतला तरी तुमचं काम पिच्छा सोडित नाही. त्यामुळे तुम्ही भजन करा. तुमचा जीव जरी घेतला त्याने तरी सुद्धा तो तुमचा पिच्छा सोडित नाही. इतका काम बेकार आहे. मेला त्याचं काम 15 दिवसावर राहतं.
15 दिवस मेल्यावर काम आहे तुमच्या मागं. उचला, स्मशानात न्या, सरपण लावा, वरून पाऊस आला, डिझेल आणा, हे तुमचेच काम आहे मेल्यानंतर. नीट आहे का माझ्याकडनं? तुमची राग जरी केली ना तरी तुम्हाला काम सोडित नाही. काय भयानक अवस्था आहे त्याची. राग झाल्यावर तरी सुटका व्हायला पाहिजे, नाही होत. मग मायेचा बाजार तिथं ऐका नीट कसा असतो. महिना 2 महिने याचं दुखत होतं, पोरी आल्या नाही, तिला निरोप दिला की म्हाताऱ्याचं खरं नाही. ती म्हणे मला शुभमचा डब्बा करावून द्यावा लागतो, तिला शाळेला जावं लागतं, त्याला घ्यायला जावं लागतं. साहेबांचा डब्बा करावलो. साहेब कुठून आला ही नसती तर माय. साहेबांचे बहाणे करून बापाला न भेटणारी मुलगी जीव गेल्यानंतर आली दुसऱ्या दिवशी. आणि आज सावध व्हा तुम्ही, माणसं इतके नकली आहेत तुमची, जीवनाची मेल्यावर टिंगल करते मेल्यावर. हे मंडळ जेव्हा येतं ना, लेकी पुतण्या येत्या, त्या राखाल पाहिल्यावर रडते. आणि ते ऐका माझ्याकडनं, अशी पोरगी गळा काढते, अण्णा तुम्हाला इथं झोप आली का? बावळट कुत्रे, मेल्यावर झोपत असतो का माणूस? इह लोकीचे उफराटे, काय उलटा बाजार आहे तुम्ही त्याच्यात रमले राहून. असा कुठं बाजार असतो का? जेव्हा अण्णा जिवंत होता, त्याला दमा होता, त्याला रात्र झोप येत नव्हती, तुला 10 निरोप दिले तेव्हा आली नाही, चहा करून द्याला नाही, काढा करून द्याला नाही. राग झाल्यावर त्याला म्हणते अण्णा तुम्हाला इथं झोप आली का? काय तमाशा आहे. त्याच्यात ही माणसं बसलेली आहेत काय. हे तर सोडा झोपीचं, पण दुसरी एकीन लय गळा मोठ्यानं काढा. ती म्हणते अण्णा तुम्हाला कॉफी आणली ना. अरे मेल्यावर कॉफी पाहिजे ती तू, मेल्यावर. काय माणसं आहेत तुम्ही. जिवंतपणी ग्लासभर पाणी बापाला देत नाही, रातचे जवळ बसत नाही, जीव. अरे याची भक्ती इतकी उलटी आहे, जे दगडाचे देव खात नाही त्याचे नैवेद्य करते, आणि जे खाला तरसते त्या बापाला एक शब्द बोलत नाहीत. इतका उलटा कार्यक्रम आहे. हे लोकीचे उपराटे, हे स्त्रीवार सत्य, त्याच्यात तुमचा जीव गुंतलेला आहे. त्याच्यात पोरगी तर पुन्हा आणखीन लगे राखेल टाकीतली. दुसरी म्हणते माझ्या अण्णाला गंगावर न्याना. लागला कार्यक्रम पुन्हा. त्याची राग गोळा करा, टेम्पो धरा, माणसं घ्या, गंगावर जा. तिथं ओक जमले, वारकानं 100 रुपये डोकं घेतलं. 5-50चे ते डोके हे करावं लागले. तिथे तो कावळा बाप केलाय तुम्ही. काय हाणून घ्यायची पाळी. माणसं पाहून ते कावळे उडत असते. कावळा कुठं बाप होत असतो का? ते भातासाठी मरते ते कावळे. ठेवून दिले की खाते ते. तर दशक्रियेच्या कार्यक्रमाला जरा वारकरी संप्रदायानं जरा विचारपूर्वक बोललो पाहिजे. जिवंतपणी ज्या माणसाला अन्न देत नाही तुम्ही, त्याला त्याच्यासाठी कावळा. तेवढं सोडा. 10व्या दिवशी दावं करायला 10 दिवस तुमचं काम चालू आहे. किती दिवस? मरून 10 दिवस झाले. गावात आल्यावर लोक म्हणले आता तेरवी करावं लागेल. माय बापाला न जेवू घालणारे माणसं अख्ख्या गावाला नुकती खाऊ घालते. काय यह लोकीचे उपराटे. डबा करून दिला नाही, विचारलं नाही, त्याच्या नावानं गाव जेव घातला 13व्या दिवशी. त्याच्यातले अर्धे म्हणले आम्ही तेरशाचं खात नाही. 14वा गोड जेवण झाले 14 दिवस. आणि 15व्या दिवशी कढाई, मंडप, लाऊडस्पीकरवाल्याचे पैसे द्यावा लागले. म्हणजे तुमचा जीव गेल्यावर सुद्धा 15 दिवस काम थांबत नाही. म्हणून सावध व्हा आणि माझं ऐका. लय नादी लागा लागू कशाच्या. या टमाट्यात आणि बटाट्यात माणसाच्या पिढ्या गेलेल्या आहेत, एकदाही संपत नाही. मग तुम्ही आमच्याकडे वेळ नका देऊ. तुम्ही लय कामात येतं, पण आंघोळीला बसले तर हरिपाठ घ्यावा, जेवायला बसले तर जप करा. तुम्ही माझं ऐका ना. इथून उठले की घरी जाऊस तर कोणाला बोलू नका. विठ्ठल 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 म्हणत घरी जा. काय वाईट होणार? उद्या निघताना इथपर्यंत येऊस तर विठ्ठल विठ्ठल म्हणा. करा तुमचे काम. आम्ही जियारच काढायला येतो. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम,
कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. चांगल्या चालीसाठी, चांगल्या कीर्तनासाठी गायक आणलेले ही चांगली गोष्ट आहे. पण कामामध्ये भजन करायचं सांगितलं तुम्हाला, माग मनाला काय झालं होतं हे नाही म्हणले, हे बी नाही म्हणले. माझे टाळकरी जर माग म्हणत नसतील तर मला खालच्या लोकांना बोलायचा येत किंचित अधिकार नाही. ते म्हणतील ते पहा तुमचे अभंग काय चालला होता कामामध्ये. काम ब ठीक आहे, यांनी चाल म्हणली, त्याला चांगल्या चाली येते. पण तुम्हाला माग म्हणायला काय हरकत होती? जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई तर करा. नका एवढी राग आपल्याला. असं आहे. कामाने पछाडलेली माणसं आहे. कशाने पछाडलेली? त्याच्यामुळे त्याला याचे काही अर्थ कळत नाही. सिद्ध संत आहेत तुकोबाराया. करा क्षमा अपराध महाराज. हो, करील ते काय नोहे महाराज. ज्ञानोबरायाने आळंदीत 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा सिद्ध संतांना आणलं होतं. सिद्ध संताचा पाय जर घरी पडला तरी कुळ पावन होतं. आपण ज्याला आणतो का ते सिद्ध नसते, प्रसिद्ध असते. घोळ लय मोठा, याला कधीतरी फाटा द्या चांगले माणसं. कुणाला आणते लोक? प्रसिद्ध झालेल्या माणसाला. प्रसिद्ध सिद्ध कळतो का? सिद्ध गावात आणले तर कल्याण होईल, घरी नेले तर कल्याण होईल. हे प्रसिद्ध काय आळंदीतून झाले नाही, माऊलीच्या मंदिरातून, तुकोबारायाच्या मंदिरातून नाही झाले, गात्याचे लाख पारायण केले म्हणून नाही झाले. हे टाकीतून प्रसिद्ध झाले. ते आपण नाही म्हणत. कुठून प्रसिद्ध झाले? हो, म्हणजे ज्या टाकीत लावण्या चालत्यात, तमाशे चालते, उघडे नागडे खेळ चालते, त्याच्यातली ही फॅक्टरी, हा माल त्याच्यातला आणला तुम्ही. कुठला? प्रसिद्ध. संत नाही ना, ते जंत आहेत. महाराष्ट्र बेजार केलाय. कोणीतरी बोला ना त्याला. त्याच्यामुळं काय केलं पाहिजे? प्रत्येक महाराजांनी कीर्तनात उभं राहिल्याच्या नंतर आपलं डोकं बाजूला ठेवूनच कीर्तन केलं पाहिजे. म्हणजे गाथ्यात जे लिहिलंय तेच समाजाला सांगितलं पाहिजे. या मनाचं सांगल्यामुळं इतक्या भानगडी झाल्या, आपल्याला टीका व्हायला लागल्या. अरे वर्गणी दे नको नाही आपल्याला. हे बावळट काय बोलत आहे त्याच्या माझ्या डोक्याची काय गॅरंटी तुम्हाला? मी काही सांगू शकतो तुम्हाला, फसवू शकतो, धिंगाणा करू शकतो, तुमचं कौतुक करू शकतो, स्तुती करू शकतो, तुम्हाला भावनिक करू शकतो. महाराजाचं डोकं बाजूला असलं पाहिजे. गाथ्यात जे सांगितलं तेच सांगितलं पाहिजे. करा क्षमा अपराधन महाराज. हो, सिद्धांच्या मागं लागा, प्रसिद्धीच्या मागं लागू नका. महाराज प्रसिद्ध नसतो, चातुर्य लपवी. अरे पूज्यता डोळा न देखावी. हार गळ्यात घातलेला डोळे बंद करून घेतला पाहिजे. हे तर हार टाकणारे व्हिडिओ साऱ्या महाराष्ट्रभर. पूज्यता डोळा न देखावी, सो कीर्ती कानी न ऐकावी. तसे संत पाहिजे होते आपल्याला. तो उलटा झाला कार्यक्रम. फॅक्टरीचा मालच बोगस आहे आपला. कपड्यावरचे संत आहेत, आतले संत नाहीत, आतड्याचे संत नाहीत. वाणी, मन, बुद्धी, चित्त जगणं यांचा ध्यासच असतो सिद्धांचा. आणि तशा संतांनी, सिद्ध संतांनी आजचा अभंग सांगितलाय. जाऊ दे मागचं, आता चुकू दे. नाही कळालं तुला आयुष्याबद्दल, जाऊ दे. दृष्टांत सांगतो तुमच्या लक्षात येईल. एक राजा होता, शिकारीला गेला. फार नाद होता त्याला शिकारीचा. पण ते हरिण काही सापडलं नाही खायला. उशीर झाला आणि राजाचा मुक्काम जंगलामध्ये पडला. माणूस राजा आहे हा. वेळ राजा आणि भिकारी काही मोजित नाही. माझा शब्द ध्यानात ठेवायचा. जगात अशी एकच ताकद आहे की ती भिकारीला आणि राजाला एकाच मापात मोजिती. टाइम 11 वाजले म्हणजे 11च वाजले. ज्ञानी आस का मूर्ख आस, 11 म्हणजे 11च. अजिबात सवलत नाही त्याच्यामध्ये. माणूस राजा, वेळ अशी आली ढेकळात बसावं लागलं. खायला काही नाही. शिपाई गेला, भिल्लाच्या झोपडीतून एक बाजरीची भाकरी चटणी आणली आणि हातावर बसून खाल्ली. यास हातावर घेतलं असं. कोण मोठा? राजा मोठा का वेळ मोठी? पलंगावर झोपणारा आयुष्यातला माणूस ढेकळात झोपला.
साऱ्या रात झोप आली नाही त्याला. घरी आला, बायकोनी स्नान होस तर पकवानाचं ताट लावलं. जेवता जेवता त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. पहा, तो म्हणला कालही मी राजा होतो ना आजही राजा आहे, पण वेळेपुढं राजा आणि भिकारी काय खरं नाही भाऊ. काल मला बेल्लाच्या घरची भाकरी खावा लागली. अर्थात वेळ मोठा आहे, मग वेळेच्या आत आपलं काम करून निघून जा या गावातून आणि शहरातून, तुमच्यासाठी वेळ थांबणार नाही. त्याने त्या शिपायाला सांगितलं, अरे आपण राजा आहे, त्या भिल्लानं भाकर दिली आपल्याला, मग आपण त्याला काहीतरी दिलं पाहिजे, आणा त्याला बोलून. बिल्ला असा उभा राहिला. राजाने सांगितलं, भल्या माणसा तू वेळेवर माझ्या कामी आला की मला एक भाकरी दिली. तू ज्या क्षेत्रात राहतो मी राजा आहे, या चासच्या शिवारातले 1,52,000 चंदनाची मोठी झाडं तुला भाकरीच्या मोबदल्यात बक्षीस देतो. पत्र तयार केलं, शिक्का मारला, सही केली आणि 1,00,000 झाड दिलं त्याला भाकरीच्या मोबदल्यात. त्याची किंमत होती 2,00,000 रुपये क्विंटल. इतकं महाग होतं. पण मग यांनी कुणाला विचारावं ना, तिकडं पाऊस नका, मला त्या झाडाचं काही घेणं देणं नाही. पुढं बसलेल्या माणसाला झाड बनित असते, अंगात आलेल्या बाईला विचारा, मी झाडाला घेऊन जाणार हाई रे, झाड नेतोच मी आज. नेतो झाडाला, झाड नेणारच. माणसालाच झाड बनते. कुणा तुमची फॉल्ट सांगू का, कुणाला तरी विचारायला पाहिजे ना, कुठं बसत जावा, कधी बसत जावा, मांडी कधी घाली जावा, शाळेत कुठं जावा, अभ्यास कधी करत जावा, मोठं कसं होतं, कुणाला ते विचारायला पाहिजे ना. तुमच्या अंगात सगळ्यात मोठा फॉल्ट आहे, मी काय विचारितो कोणाला आणि मला काय गरज आहे कोणाची. हाच तो रोग झालेला आहे आपल्याला, मोठं त्याच्यामुळे नाही झालो आपण. मी काय होंगतो, मला काय गरज आहे, मी त्याला काय मोजितो. बस इथल्या कार्यक्रमातच त्यांनी काय केलं, कुणालाच विचारलं नाही याला काय, याचं काय करते झाडाचं. मनानच कुऱ्हाड घेतली, त्याचे झाडं तोडले, त्याचे कोळशे पाडले आणि सिन्नरला 10 रुपये पोत्यावर नेऊन निघले. आणि वरून म्हणजे मला गरज नाही कुणाची. तिकडे पाऊस नका तुम्ही. नुसते कोळशे केले आयुष्याचे, नुसते कोळशे केले. काय आपलं का ओव्या निघणार आहे का, कुठं कोणी फोटो लावणार आहे का, आपलं का मंदिर होणार आहे. जे करून ठेवलं ते कोळसाच सगळा, काही उपयोग नाही. विषयाच्या चरवाणी केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी, आयुष्याची म्हणजे मी आजवर का खोटं बोलतो आलो काय, मग यास पटलाच पाहिजे. काय काय चांगलंय तुमच्या मनाला विचारा. तुम्ही असं स्वतःला विचारला की आज आपण स्वतःसाठी काय केलं, खर्चासाठी काय केलं, देवासाठी काय केलं. लाज वाटन तुमची तुम्हाला. तुम्ही जे कामं केले का ते तुम्हाला चालत आवडत नाहीत, पण तुम्ही करता. 999 झाडं झाडे त्यांना, एकच फांदी राहिली फक्त. राजाच्या मनात आलं, ज्या माणसाला आपण इतकं श्रीमंत केलं त्याची भेट तर घ्यावी. राजानं गाड्या घोड्या काढल्या आणि गेले ते बिलाचे, काही बदललं नाही. तशी झोपडी, त्या 10-15 कोंबड्या, ते मडक्यात पाणी, दगडाची चूल, शेंबडी बायको, 7-8 लेकरं, तमाशा दादा. तिकडं पाहायचंच नाही. 50-50 वर्ष झाले तुम्हाला अजून माणसं मांड्या घालीत नाही, टाळी वाजित नाही, भजन करीत नाही, आणून वर्गणी देत नाही. काय काय म्हणावं त्या गोष्टी. झाडाला नेल्याशिवाय राहत नाही. नका करू नास आयुष्याचा. राजा म्हणला, काय रे एवढं तुला सगळं दिलं, काय करीत असतो. ते म्हणला, मालक तुमची कृपा झाल्यापासून मी कुणाच्याच कामाला नाहीये, गावात राजा माणूस आहे, काय करीत असतो. ते म्हणे कोळशे पाडतो, सिन्नरला 10 रुपये पोत्याने विकतो. राजाला रडायला आलं. तो म्हणला, दोस्त तुझा अजिबात नाहीये, दोस्त माझा आहे. ज्याला कळत नाही त्याच्या हातात दिलं की हीच पाळी येते. मग तो देश असो का आयुष्य असो, ज्याला कळत नाही त्याच्या हातात दिल्यावर आपली वाट लागल्याशिवाय राहणार नाही.
मूर्ख माणसा, हातभर लाकूड घेतलं, त्याला सांगितलं चांगल्या लोकांना दाखव, आता सौदा करण माझ्याकडे, तुम्ही माझा शब्द कायम ध्यानात ठेवा, फक्त चांगल्या लोकांच्या संगतीत राहतो. उठताना बसताना चालताना तुम्ही आज आहे तसे राहणारच नाही, बदलून जाणार सगळं. मोठ्या माणसाकडे जा तुम्ही, तुम्हाला या नमस्कार कसे आहात, आई कशी, बाबा कशा, अशी व्यवस्थित बोलत असते. तुमची सोबतीच अशी आहे, तुम्हाला पाहिल्यावर अय त्या मायच्या यंत्र्या, अय गधड्या, अय कडू, हे मत करना खोटी संगत, मत करना खोटी, हे मत करना खोटी संगत, मत करना खोटी, हो मत करना खोटी संगत, मत करना खोटी संगत, मत करना खोटी संगत, मत करना खोटी, मत करना खोटी संगत, मत करना टाळे वाजवा मागे म्हणत राहा. दुनिया झूठी है लटकी, दुनिया झूठी है लटकी, मत करना खोटी संगत, मत करना खोटी, मत करना खोटी संगत, मत करना खोटी. चांगल्याच्या संगतीत राहा. राजाने हातभर लाकूड घेतलं आणि त्याला सांगितलं चांगल्या लोकात जा. चांगल्या लोकात गेल्यावर किंमत होत असते. ते हातभर लाकूड घेऊन गेलं, त्याला असं वाटलं 900 जाळे तर मेळ नाही बसला, हातभर लाकडानं काय होणार आहे. तसं तुम्हाला वाटतं एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणल्या काय होणार आहे, तुमचे तोंडच उघडत नाही का, तुम्हाला त्याची किंमतच कळली नाही, यान काय होणार आहे, यान काय होणार आहे, यान काय होणार. ते मारड्याच्या दुकानात गेल्याबरोबर ओरिजिनल असलं पाहिजे ना माणसाचे, डोळे, जीवन, राहणं, बोगस काहीच नसलं पाहिजे. सोन्याला किंमत कमीच होत नाही. ते चंदनाचं झाड दुकानात गेल्याबरोबर शेठजीला श्वास आला. ते म्हणलं काय आणलं रे, म्हणा बावन या चंदनाचं लाकूड साहेब, बघू दे. अरे वा, बोल केवढ्याला देतो. याला तर मोरडा चाला पोटात. अरे अरे अरे, ओरडून कोळशाचे पोते विकले, कोणी घेतलं नाही. हातभर लाकडाला शेठजी म्हणतो बोल केवढ्याला देतो. डोळे भरून आले. मालक, गरीबाकडे एखादी वस्तू पडली म्हणजे तुमच्यासारख्याला किंमत केली पाहिजे, बोला ना किती देता. ते म्हणला माझ्याकडे लय गिऱ्हाईक आहे, मला वेळ नाही, 20,000 देतो का, देतो का त्याला विचारलं. ते म्हणला देतो सरकार. हातभर लाकडाचे 20,000च्या नोटा घेतल्या, त्याला अशी गरगर 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 गर चक्कर राहून खालीच पडलं. ते म्हणलं हातभर लाकडाचे जर 20,000 आले तर 1000 लाकडाचे किती आले असते. हे लय पश्चाताप झाला त्याला. पळतच गेलं राजाकडे, आंग टाकून दिलं, जिभीनं पाय चाटू लागलं. सरकार 100 द्या, 100 झाडं द्या, लय श्रीमंत होऊन दाखवतो. ते म्हणले वट, मूर्ख माणूस कुठला, गधड्या 100 मागतो. अरे मी तुला 1000 दिले होते, तू त्याचे कोळशे केले, तिकडे पाहू नका. त्या राजाने बिल्लाला जसं चंदनाचं बक्षीस दिलं होतं, माझ्या पांडुरंगाने तुम्हाला अब्जावधी रुपयाचं श्रेय दिले, कोट्यावधी रुपयाचं. त्यांनी कोणाला विचारलं नाही आणि तुम्ही कोणाला विचारलं नाही. औट हात का मानव देह, औट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, हक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, हक जमाना खोया. हक जमाना खोया, हक जमाना खोया. आले तुमच्या लक्षात. त्याचे जरी कोळशे झाले तर राजाने सांगितलं आता रडू नको, मी तू परत देत नाही झाड, फक्त तुझ्याकडे जे उरलंय का त्याचे कोळशे करू नको, तितकं तरी चांगल्या लोकात खर्च होऊन लेकरा बाळाला सांभाळा. तुमचं मागचं आयुष्य मलाचं काही घेणं देणं नाही, पण आता कीर्तनात बसले ना, पाया पडतो तुमच्या, फक्त हे वाया घालू नका. अभंगाच्या पहिल्या आता तरी पुढे माझी उपदेश, आता तरी
तरी पुणे हाची उपदेश आता तरी पुणे हाची टाळे वाजवा मागे म्हणा आता तरी पुणे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा नका करुणास आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत तुकाराम महाराज इथे भाषा कळायला लय अवघड आहे. आता तरी शब्द आलाय. जेव्हा एखादा माणूस व्यसनात बर्बाद होतो तेव्हा माय आणि बाप त्याचे पाय धरतात. आता तरी हे सोड. निक्का निर्वाणीचा शब्द आहे. कोणता शब्द आहे? ओ हे जाऊ दे मागचं, पण आत्ता तरी कमीत कमी तू जसा वागायचा तसा वागलास, हे उरलेलं तरी मातीत घालू नको. तो शब्द कळले पाहिजे. आता आता शब्द मागचं कसा होता हे दाखवत आहे. दिशा दिग्दर्शक शब्द येतो. आता त्यांनी मांडी घातली, न सांगता कळालं याच्या अगोदर गुडघे वर केलेले होते. आता त्यांची तब्येत बरी झाली. याचा अर्थ अगोदर बिमार पडलेले आता ते माळकरी झाले. म्हणजे याच्या अगोदर बांड्या पीर होते. मी तुम्हाला नेणार आहे. हम झाड लेके ही जाएंगे. तिकडे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, हम तो तुमको लेके ही जाएंगे. शब्द कळले पाहिजे. कीर्तनात ते काय करते महाराज लोक दुसराच काहीतरी कार्यक्रम सांगितलं, महाराजाच्या शब्दाची ताकद सांगितली नाही. आता शब्द आहे आता. ते शब्द कळण्यासाठी तुम्हाला छोटे छोटे दृष्टांत सांगतो, म्हणजे लक्ष देईल. एका मुलीला पाहायला पाहुणे आले होते. मुलगी पसंत आली. पाहुणे म्हणले हिला स्वयंपाक करायला वा. तेवढं जमलं की सुपारी फोडू. मग आनंद झाला. आई म्हणली गंगा हातामध्ये पापड घेऊन भाजीत बस. गंगाचा वरचा मजला रिकामा. तिनं डब्यातले पापड घेतले, मेथीच्या भाजीत जाऊन बसली. स्वयंपाक झाला, पाहुणे जेवले, वाट लावायची पाळी आली. पोरगी दिसता. पाहुणे म्हणले लपली असं. मैने आवाज दिला, कुठं आहे? भाजीत. पाहुण्या सगळं भाजीत गेले पाहायला. ते म्हणले हिला का गुरं येतं का काय, भाजीत काऊन बसली? ती म्हणे माझ्या आईने सांगितलं. आईने खरंच सांगितलं, पण काय सांगितलं? हातात पापड घेऊन भाजीत बस. तसं मी काय सांगितलं तुम्हाला, कामात काम आणि काही म्हणा हा सोडू नका. त्या सुरू ठेवा तुमचं तोंड. हरी हरी हरी. व तुमचे तोंड लय सुरू येतो. खायला कशाला बोलायला नको म्हणलं तरी बोलतेत, बिनकामाचं बोलतेत, मारीन म्हणलं तरी बोलतेत, गब्बस म्हणलं तरी बोलतेत, गाव पेटन असं बोलते, पण देव भेटन असं एकदा बोलत नाही. लय पाप. हिला तर नुसती पायाला आली होती, दुसरीचं लग्न झालं, नांदायला आली होती. असं मारुतीरायाच्या शेजारी घर होतं त्यांचं. खाली होतं किराणा दुकान आणि घरधनी राहत होते वरच्या मजल्यावर. नवीन सून असल्यामुळं सासू म्हणली, सुनबाई आपलं घर रस्त्यावर आहे, खालून सारखे माणसं जात असते, माणूस पाहून कचरा टाक. ती म्हणली बरं आत्या. 12वी कॉमर्स झाली होती, सायन्स वगैरे. नवीन आल्यामुळं तिनं माळी झाडी, कचरा झाडा, दुकान झाडं, भलताच कचरा उल्हासानं बाटलीभर कचरा तयार करून बसली. आणि बसली ना माणसाची वाट पाहत. कधी माणूस येतो, कधी माणूस येतो. आत्याने सांगितलं माणूस पाहून कचरा. योगायोगानं गावचे सरपंच आले. माणूस व्यवस्थित दिसला. खाली आल्याबरोबर हिनं बाटली रिकामी केली. हो, बादली बाटली काय असेल बादली म्हणायचं. ते घर होतं एका पक्षाचं, सरपंच होते एका पक्षाचे. मारामाऱ्या, लाठा काटा.
शहाण्या माणसाने विचारलं काऊन मारित आहे, मारा काऊन? तुम्ही सरपंचाच्या अंगावर कचरा टाकला. कोण टाकला कचरा? पोरीला विचारलं तू कचरा टाकला? ती म्हणे नाही, माझ्या सासून सांगितला. पुन्हा मारा. तसं आता तरी पुढे जाऊ दे, मागचं जसं असन तसं. इथून तरी पुढं एक क्षण वाया घालू नको. कळत नाही म्हणून मोठी माणसं लेकराला म्हणत असते तुझ्या हाता तरी पाया पडते रे राजा, नको जाऊ तिथं, नको दारू पिऊ, नको गांजा पिऊ, नको पाप करू. तसं पोटतिडकीनं महाराज म्हणाले तुमच्या पाया पडतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सकळाच्या पाया की माझा दंडवत, सकळाच्या पाया माझा दंडवत, सकळाच्या पाया टाळी वाजवा मागे. दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले हेत शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. स्वतःला सुखी व्हायचं असेल, घराला सुखी ठेवायचं असेल, समाजाला सुखी ठेवायचं असेल आणि जग सुखात राहू द्यायचं असेल तर आपलंच मन चांगलं करावं लागतं. जग नीट होत नसतं. कोणाकोणाला नीट करणार तुम्ही? काय तुम्ही चांगले शिकले म्हणजे काय रस्ते बदलणारे का गटार बदलणारे का पापी बदलणारे का चोट्टे बदलणारे? काय बदलणारे? तुमची दृष्टी बदलून घ्या. जननो हे अवघा. कोणाकोणाला मारणार तुम्ही? कोणाकोणाला बदलणार? बदलत नसतं ते, आपण बदलून जायचं असतं. चित्त नावाचा काय कार्यक्रम आहे? शरीरामध्ये इथं हाडं मास आहे, याला काही पाप पुण्य कळत नाही. याला हारं घातला तरी समजत नाही, निंदा केली तरी समजत नाही, झाकून टाकलं तरी समजत नाही, लहानपणी समजत नव्हतं, उघडच होतं तरी समजत नाही. याला काही कळत नाही. ज्याला कळतो तो आत बसलेला आहे आणि पाप पुण्य त्याला लागत. मेल्यानंतर शरीरच इथं राहतं ना, सूक्ष्म शरीर संगत जातं. त्याच्यामुळं तुम्ही लय सावध व्हा की मेले तरी तुमच्या पाठीमागचा हा कार्यक्रम संपणार नाही, दुसऱ्या शरीरात येणार. ताण तणाव, टेन्शन, कटकटी, जाती पाती, निंदा, द्वेष लय बेकार आहे. याच तो त्याला आत्ताच क्लिअर करा, स्पष्ट करा, मोकळं करा. चित्तशुद्धी होती कशाने? फक्त नामाने. कशाने होती? दुसरं काही औषध नाही. किती संपत्ती घातली म्हणजे मन चांगलं होईना असं नाही, किती सत्ता मिळाली म्हणजे मन चांगलं होईना असं नाही, पण नाम स्मरण केलं की माणसाचं मन चांगलं होऊ शकतं. 2 भक्त होते महादेवाचे. श्रावण महिना होता. बेलाची पानं घेतली, महादेवाच्या पिंडीवरती टाकली, दोघांनी हात जोडले. सकल देवाधिदेवा कृपाळवाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवास रूपा. ती महादेवाची पिंड होती जागृत. यांनी हात जोडण्याची वेळ आणि त्या दगडाच्या पिंडीतून महादेव प्रकट होण्याची ही वेळ एकच झाली. जसे महादेव प्रकट झाले ते अवाढव्य असं मोठं शरीर, हातामध्ये त्रिशूळ, नागोबाबा, ते चंद्र, गंगा. हे घाबरले ना मंदिरातले 2 जण. एक इकडच्या कोपऱ्यात पळाला, एक इकडच्या कोपऱ्यात पळाला. महादेवाने इकडच्याकडे हात केला. वरमृही, काय पाहिजे ते माग. ते गेलं घाबरून. ते म्हणलं बाबा बाबा बाबा, महादेवा भोळा माणूस आहे, क काय मागावं मला समजत नाही. आम्ही 2 जण आहे. हे कोपऱ्यातला लय शहाणा आहे. देवा, तो जे मागन त्याच्या दुप्पट मला द्या. भोळा आहे होय. महादेवाने तथास्तु केलं, याच्याकडे हात केला. काय पाहिजे ते माग. काय अडचण होती द्यायला महादेव होते. पाहिजे ते घ्यायला पाहिजे होतं, पण मन इतकं खराब झालेलं. त्यांनी लगेच अंदाज लावला, मी जर 400 एकर शेती मागितली, माझ्या दुप्पट याला किती भेटल? 800. मी जर 800 लाख झऱ्या मागितल्या तर याला किती भेटल? 1600. मी जर 1600 किलो सोनं मागितलं तर याला किती भेटल? मग ह्यो ऐकतो का गावात मला? हा म्हणला महादेवा, आपला एक पाय जाऊ द्या. पहिल्यापासून आम्ही भजना संघच म्हणले, याला लय दुप्पट लागत हो, हीच वेळ आहे म्हणले उद्धार करण्याची. दुसरं वरदान म्हणले, महादेवा माझा एक हात जाऊ द्या. अरे काही तर चांगलं महाग. म्हणला महादेवा आपला एक डोळा जाऊ द्या. तथाच तू म्हणल्याबरोबर त्याचा एक डोळा गेला, एक हात गेला, एक पाय गेला, आणि याच्या खराब मनामुळं यायचं अख्खं गेलं. हे देश अशांत का झाला?
घरं बेचैन का झाली, माणसं अस्थिर का झाली? कारण कोणीच कोणाबद्दल चांगले संकल्प करीत नाहीत. त्याला चित्त असं म्हणतात. म्हणून सप्ताहामध्ये आपुला आले चित्त, हो दुसऱ्याच्या नादी लागायचं नाही. आपलं चित्त नामस्मरणाने मुक्त करायचं. आणि ते नामस्मरण कसं करायचं? विठोबा रखुमाई, जय जय हरे 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 विठोबा रखुमाई, एकनाथ यादव पेरणार. हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळे आवाज. हरी हरी विठोबा रखुमाई, हित ते करावे देवाचे चिंतन. संसाराचं चिंतन केलं तर चिंता होईल, चिंता वाढेल. आणि देवाचं चिंतन केलं तर चिंता जाईल. म्हणून माझ्याकडे पाहून तरी भजन करा. हित ते करावे देवाचे चिंतन. जगामध्ये असं शिक्षण कुठंच नाहीये, असं कॉलेज नाही, अशी सिस्टीम नाही जगात, नाही जगात. काय ताकद आहे आपल्या मंडपाची सांगू? कालचा खाणारा पिणारा वाईट वागणारा माणूस चुकून जर आपल्याकडे आला आणि त्याने जर माळ घातली आणि टाळ घेऊन जर उभा राहिला, तर या मंडपाची ताकद सांगतो तुम्हाला. ज्या दिवशी ॲडमिशन त्याच दिवशी डिग्री आणि त्याच दिवशी पगार. भजनच करा. सरकार 6-6 महिने पगार देत नाही लोकांना. महिना ड्युटी करून कोणी कामाला राहिला तर त्याला महिना पैसे देत नाही. दिवसभर रोजान गेला वज उचलत त्याला हप्त्याशिवाय पैसे देत नाही. अरे तुम्ही काय चांगल्या मंडपात बसला, याची ताकद लक्षात घ्या. जगात कोणताच व्यवहार चालू नाही आता सध्या 11 वाजता. सगळे दुकानं बंद आहेत. किराणा दुकान बंद आहे, आडतीचे दुकान बंद आहे, कपड्याच्या दुकानामध्ये, सोन्याच्या दुकानामध्ये, बँका बंद आहेत, देणं घेणं बंद आहे. सगळे व्यवहार जेव्हा बंद आहेत तेव्हा तुम्हाला इथे पगार होतो रातच्या 12-11 वाजता. इथं ते करावे. हो, उपरनं सुटलं की चेक येतो. कुठं पैसा घेतला तर वापसच द्यावा लागतो. हा पैसा वापस द्यायची गरज नाही. हा पांडुरंगाचा प्रसाद असतो. भजनच करा. इथं ते करावे देवाचे. हो, ॲडमिशन पगार सगळं संगच येतंय. लय ताकद आहे या मंडपाची. तुम्ही हात लावायचा नाही, हात काढायचा. इकडे या. तुमच्या लग्नात सासऱ्यान तरी आणला होता का? काऊन काढा लागले तुम्ही? ग बसा. इतका चांगला हार यार संसारात कोणी घातला असं? संसारात दोनदाच हार येतो, एक लग्नात आणि दुसरा जीव गेल्यावर. राहू दे आता.
तसे तुम्ही इठ्ठलच दिसायला लागले आता. काय खरं. पक्का इठले ठाईचाची अनादी. बरं व्हायचं असलं ना तुम्हाला हे सांगू का, भजनाशिवाय दुसरा काही पर्याय नाही. जगातल्याही लोकांना पैसे कमवले, त्यांचं काय झालं, कुठं मंदिरं झाली का, पूजा झाली का, अर्चा झाली, काय झालं त्याचं. अरे ज्याला कवडीच काही येत नाही त्याला मान मिळतोय ते एकाच मिनिटात. हे उदाहरणच आहे. याचं का अभंग पाठ आहे का श्लोक येतो, काही हरिपाठ घेते, काहीच येत नाही तरी बी इथं एवढा मान आहे. मग हे जर खरे असले तर मग देवजवळ घेईन ना. हा करते का, बरं नेतो मी तुम्हाला. टायटल काय आजच्या अभंगाचं, नका करू नास. काय सुंदर आहे हो. हे एवढे माणसं बसले, त्याला कुठं चोपदार व्हावं वाटलं नाही. तुमची नाराजी भेटत नाही. या दरबारात या ना, हे झाले की लगेच मजा आली इथं. अभंगाचं तिसरं चरण सांगतंय. इथं ते करावे देवाचे चिंतन, इथं ते करावे देवाचे चिंतन, इथं ते करावे अरे वा, वा, म्हणा. देवाचे चिंतन. मागे म्हणा, मागे. इथं ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन एकविध, करुणिया मन एकविध, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा या अभंगाच्या पाठीमागचा उद्देश आहे की तुमचा जन्म वाया जाऊ नये. ज्यांनी अभंग लिहिला त्यांचं काय मग हो, ते म्हणले माणसं रोज जन्माला येतात, रोज मारतात, पण आमचं संचित एवढं मोठं आहे की तुका आकाशा एवढा. बेनिफिट भजनाचं सांगू, माझ्यासारखे कोट्यावधी कीर्तनकार जन्माला आले तरी म्हणावं लागन तुका म्हणेच. भजनाचं बेनिफिट आहे. व्यवहार कळाला पाहिजे. फायदा झाला तर व्यवहार आहे, तोटा झालेला व्यवहार कसं म्हणताय. जन्माला आलात तर कल्याण करून जा स्वतःच, नाही तर वाया जाईल. सगळं घाबरू नका. आत्महत्या, फाशी, उदासी, उद्विग्न असं काही करू नका. नामाची शक्ती घ्या आणि पुन्हा नवीन आयुष्य जगा. इथं रोज गती घेता येते माणसाला. एक बाई होती, तिचा नवरा भलता व्यसनी होता. गांजा, दारू, काय नको 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 तितकं. मेला, अर्ध्यामध्येच मेला. काही ठेवलं नाही त्याने. 13वी झाली आणि 8 आणे उरले ते, फक्त 8 आणे, जुना काळ. ती रडली नाही. 8 आण्याची कोशिंबीर घेतली, घरोघर नेऊन निघली. तिला फायदा झाला. 8 आणे 1 रुपया झाला. ती म्हणली मुद्दल कधी खर्चायचीच नाही. 8 आणे पिशवीतमध्ये टाकायची आणि आलेल्या नफ्यामध्ये लेकरा बाळाचं कल्याण करायचे. मग ती रोज तसंच करायची. तुमच्यावर येईन, सावध नीट आहे का. सगळं करायची पण मुदलाला हात लावायची नाही. बरं चाललं आणि मग माणसाचं वागणं बिघडतं. आपल्या लोकांना एक फॉल्ट आहे बरं का, बरं झालं की बरे राहत नाहीत. घरी येऊन भाकरी नेऊन खात होते आडतीला, मालाला, तो चांगले राहत होते. आता पैसे आले की ढाब्यावर जेवल्याशिवाय घरी येत नाही, नीट वागत नाही. 8 आण्यातला 1 आणा तिनं लेकराला सहज मागितला आणि दिला. उरले 7 आणे. 7 आण्याची कोशिंबीर घेतली, घरोघर नेऊन निघली. तिला फायदा झाला दुप्पट. आले 14 आणे. 8 आण्याचं सामान घेतल्याशिवाय लेकरा बाळाचं पोट भरत नव्हतं. धंद्याला राहिले 6 आणे. 6 आण्याची कोशिंबीर घेतली, घरोघर नेऊन निघली. फायदा झाला दुप्पट. 6 दुनी 12 आणे आले. 8 आण्याचं सामान घेतल्याशिवाय लेकरा बाळाचं पोट भरत नव्हतं. धंद्याला किती राहिले
4 आण्याची कोशिंबीर घेतली, घरोघर इकली, फायदा झाला दुप्पट. आले किती आणे? आणि 8 आण्याचं सामान घेतल्याशिवाय लेकरा बाळाचं पोट भरत नव्हतं. धंद्याला किती राहिले? मला ऐकायला येईल असं स्पष्ट म्हणा सगळेजण, धंद्याला किती राहिले? धंद्याला किती राहिले? मग त्या बाईत आणि तुमच्यात तिळभर फरक नाही. लोकाची मन सांभाळिता सांभाळिता आणि खोटा भाव जगाला दाखिता आयुष्य कधी संपून गेलं हेही लक्षात आलं नाही आपल्या. 4 आणे लहानपणात गेले, 4 आणे तारुण्यात गेले, 4 आणे विषय वासनात गेले. भजन करतो कधी? कधी भजन करतो? ज्याच्यासाठी जन्माला आला ते तर पागच राहून गेलं ना. आणि इथं काही उपकार नाही कुणाला. या हाताने हात तुटूस तरी जरी भाकरी केल्या ना तर काही जगात संसारात काही कुणाला उपकार नाही. पण एकदा जरी टाळी वाजून भजन केलं ना ते तितकं पुढच्या जन्मातही कामी येईल. ही या मंडपाची ताकद आहे. लई ताकद आहे याच्यामध्ये. यास्तव तुकोबरायांनी जीवनाचं गणित मांडलं की याला वाया घालू नका. अभंगाच्या शेवट तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. कर काय पार शिक भावे, कर काय पार शिक भावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. हिमालयाच्या उंचीचं ज्ञान झाल्यानंतर सामान्य माणसाच्या पायाला हात लावण्याची ताकद फक्त तुकोबरायाच्याच मनात येऊ शकते. नाहीतर आपल्यासारख्याला जरा काही आलं ना आपला फॉल्ट सांगतो. मला जेव्हा काहीच येत नव्हतं या मंडपातलं तेव्हा मी कणिक आणि जाई, टाळं आणि जाई, विना आणि जाई, भजनाला चहा दे जाई, त्याच्या कब्बाशात जाई. पण जशा मला चाली आल्या माझ्या वागण्याच्या चाली बिघडल्या. त्याच्यामुळं इथं पचलं पाहिजे. सगळ्यात अवघड पचायला फक्त परमार्थ या. सगळं पचन पण देव पचत नाही. एका झटक्यात फेकून देतो, वाया घालतो त्याला. काल परवा एक व्हॉट्सअपला ते आला होता की महाराज आले तर त्याला काकडा नारीपाट येतो का पाहन मग कीर्तन घ्या. हा अर्धे महाराजच गायब होते. आलं होतं एक बाहेर. का? आपल्याकडे ते घडलं पाहिजे ना. दुसऱ्याला मोठं म्हणायला आपलं काळीज लय मोठं असावं लागतंय. आपल्याला तर कोणी मोठं म्हणे. पण हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची झालं. हृदयाला एवढं मोठं केलं ज्ञानोबरायांनी, त्यामुळे ती विश्व माऊली झाली, जगाची माऊली झाली. मोठेपणा पैशावर होत नसतो. मोठेपणा हृदयाच्या कक्षा जेवढ्या मोठ्या होत राहतील, जगाला सामावून घेण्याची ताकद जेव्हा तुमची वाढेल तेव्हा तुम्हाला निश्चितच मोठं होता येतं. म्हणून आपल्या गावातला सुरू असलेला सप्ताह भजन पूजनापुरता मर्यादित न ठेवता आत्मकल्याणाचा विकासाचा मार्ग समजून पटकन आपलं बाजूला होत जा. तसं ही गाडी दुसऱ्याचीच आहे. दुसऱ्याच्या गाडीत बसून जर आपण बाजारात गेलो तर लवकर सामान घेऊन गाडीजवळ आलं पाहिजे, कारण गाडी दुसऱ्याची आहे. कदाचित आपण जर तिकडंच रमलो बाजारात तर तो मालक येऊन गाडी घेऊन जाऊ शकतो. तसं हे तुमचं नाही आहे, हे धोका देऊ शकतं तुम्हाला. याचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी आजपासून अतिशय सावध राहा. स्वतःला दिवसातून एकदा म्हणा, नका करू नाश आयुष्याचा. काही झालं तर रिपेअर होऊ शकतं, सगळ्यामध्ये बदल करता येऊ शकतो, दुरुस्त करता येतं. पण आयुष्य रिपेअर होत नाही, परत भेटत नाही. हे सुंदर जग, हे सुंदर शरीर, हे जगणं पुनश्च भेटत नसतं. यासाठी संत परंपरेच्या विचारामध्ये आपल्या सगळ्यांना हा मार्ग सापडावा आणि जीवनाचं कल्याण करून द्यावं. जे जे लोक गेले ना ते खूपच आनंदी झाले. या मार्गावर कोण कोण गेलं? साधू संत गेले, आनंदी राहिले, हरिनामे झाले कृत्य कृत्य. म्हणून आपल्या सप्ताहाला नाव देतो आपण अखंड हरिनाम सप्ताह. का? इथेच माणसाचं बरं होऊ शकतं. म्हणून लोक लाख लाख रुपयाच्या पंक्ती घेतात, खर्च करतात आणि या मंडपाला 700 वर्षापासून जीव लावित आले. तर इथेच बरं होऊ शकतं. सुखाचा रस्ता इथूनच भेटू शकतो, मोक्षाला इथूनच जाता येतं, अमर इथूनच होता येतं. ही जागा मानवी जीवनाच्या कल्याणाची आहे. त्यामुळे पुढच्या सप्ताहाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो.
2 औचित्यावरती सप्ताह आहे आपला, श्रीराम जन्म आणि हनुमान जयंती. दोन्हीच्या सामर्थ्याची शक्ती नाशिक जिल्ह्याला तर खूप आहे हो. मी राज्यभर फिरतो. हनुमान महाराजाचे पाय, रामचंद्र प्रभूंचे पाय या भूमीला लागले. तुम्हाला सांगू तुमच्या जिल्ह्याची काय ताकद आहे. 36-38 जिल्ह्यात जा तुम्ही, इतकं हिरवगार पाणी, सुख समृद्धी राज्यात कुठेही नाही. वैजापूर वलांडा, फक्त उभे वारे सुटतील उभे, एक हिरवं ताट दिसणार नाही कुठं. ते पायानं पवित्र झालेले. कशाने झालेले हो. म्हणून सप्ताहामध्ये सिद्ध संतांचे पाय लागले पाहिजेत. म्हणून एक काशिकानंद बाबांनी या गावाला सिद्ध पाय लागला कीच मोकळं होते. आणि हे सांगून जातो मी तुम्हाला, हातात ताकद नसती, पायात ताकद असते. तुम्ही चालत कशाने आले, पाय. बसले कशावर, घरी कशाने जाणार आहे, डोक्यानं जाऊन पहा ना. याचे उपकार म्हणा, थँक्यू म्हणा, त्याला थँक्यू म्हणा. हे 1000 वर्षाची एक म्हणे, बाळाचे पाय. अशी कुठं म्हणे की बाळाची ढेरी पाळण्यात दिसती, बाळाची बोंबी पाळण्यात दिसती, बाळाचे पाय पाळण्यात दिसते. म्हणजे काहीतरी गडबड आहे पायात. जिद्दी माणसं काय म्हणते माहिती आहे का, लात मारीन तिथं, असं कुठं म्हणते डोकं हाणीन तिथं पाणी काढीन. म्हणजे पायात काहीतरी गडबड आहे. स्वाभिमानी माणसं काय म्हणते माहिती आहे का, मी कोणाला लात बी मारीत नाही आणि कुणाच्या पाया बी पडत नाही. भांडणा सुद्धा माणसं हातापेक्षा पायाचाच लय वापर करते. लातच घालीन, टंगड तोडीन, पायावर येतो कार्यक्रम. लग्नात काय धुवायचा कार्यक्रम असतो. एखाद्या महाराजाचं कीर्तन आवड्यावर किंवा गावात एखादा नेता आल्यावर तुम्ही असं म्हणता का की तुमचं डोकं लावा आमच्या घराला, तुमचे पाय लावा आमच्या. रामचंद्र प्रभू वनवासाला गेल्यानंतर भरतानी कशाची पूजा केली, माऊली तुकोबारांच्या काय घेऊन जातो आपण. मग नीट ऐका, पैसे पायात असतील म्हणून पायाचं दर्शन घ्यायचं असतं, तिथून कल्याण होत असतं आपलं. पण सगळ्याचे पाय सारखे नसते, ते कर्मानुसार बनत असते. आचरण असे ये आचरण अच्छे हे, चांगलं वागल्यामुळं लोक पाय धरतात, नाही तर पायाखाली घेऊनच तुडी ते, दुसरा विषयच नाही. काही काही माणसं सहसा डोक्याकूनच येतात, पण चुकून 4-2 जण पायाकून येतात. काय म्हणतात त्यांना, म्हणे बा त्यांना धन दिसतं, जमिनीतलं पाणी दिसतं. देवाने काय केलं माहिती आहे, पायाच्या बाबतीत शिक्का मारलेला आहे कर्माचा त्याच्या पायाला. ती अंगठी बनवली, ती कंपनी शिक्का मारते खाली, किती कॅरेटचं आहे. तसं देवाने टाचाच्या आणि पंजाच्या मधात एक शिक्का मारून ठेवलेला आहे की हे कोणत्या कॅटेगरीचं आहे. म्हणून टाचेच्या आणि पंजाच्या मधात जितका खड्डा मोठा असन का, तितका पैसा चांगला राहतो, आरोग्य चांगलं राहतं, लेकरं चांगले राहते, नाव चांगलं राहतं, मृत्यू चांगला येतो. ते पायात असतं. ते कुठं असतं. बरेच जण पाय चापून पाहा लागले, तुमच्या पायाला खड्डे नाही. तुमच्या पायी जेवढे माणसं घरात आले त्याला दिवसभर फिरल्याशिवाय संध्याकाळी खायला भेटत नाही. तर काय पायाची बेजारी आहे आपल्या सगळी. लय भावरा घर घर भरं 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 फिरत राहते. जितका खड्डा मोठा तितके पैसे जास्त, खड्डा कमी पैसा येईन पण राहायचा नाही. आणि तिसरी कॅटेगरी अशी असते, खड्डा नावाचा विषयच नाही साहेब, टाच आणि पंजा सपाट. इतक्या पांढऱ्या पायाचे असते ते माणसं. जर संघ घेतले आणि पाठीवर गेलो तर एसटी येत नाही त्या दिवशी, संप लागतो संप. इतके बेकार पायाचे असते. कोणाच्या जर गाडीवर बसवले त्याची पंक्चर होती. आणि ज्याच्या घरी याला पाहुणा नेलं ना, याचा पाय पडणं आणि त्याचा गॅस संपणं संगच होतो. इतका खराब कार्यक्रम असतो. स्वामीजींचे पाय लागले, आपल्या गावाचा आपल्या जीवनाचा उद्धार झाला. साधू संतांचे पाय लागले, आपला उद्धार झाला. मी शीतलताईच्या वडिलाच्या श्राद्धाच्या निमित्ताने आलो होतो. त्यानंतर मागच्या वर्षी आपण मला बोलावलं. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला नाही म्हणता आलं नाही तर माझा कालचा प्रवास खूप दुर्धर होता. नगरवरनं तेलंगणात गेलो, तेलंगणात इथपर्यंत आलो तर ड्रायव्हरचे पाय सुजले, माझे तर सुजले. त्यामुळे आपण मला बोलवल्याबद्दल सप्ताह कमिटी संयोजक आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो, ऋण व्यक्त करतो. हर्षद महाराज
शिकलेले आहात तुम्ही. इथून पुढच्या काळात अनेकांना बरोबर घेऊन हे वारकरी तत्व जपण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. हे सांभाळलं पाहिजे, आपण मोठं केलं पाहिजे. पुढचा काळ खूप वाईट आहे आणि अशा काळामध्ये याला चांगल्या पद्धतीनं रूप देण्याची शक्ती. मला वाटतं तुमचं कीर्तन झालंय वाटतं राम जन्मोत्सवाचं. हो, जास्तीत जास्त कीर्तनं केली पाहिजे, चांगल्या पद्धतीने कीर्तन केली पाहिजेत. यांना घेऊन चाललं पाहिजे. आणि चासला सगळ्यात मोठी पर्वणी म्हणजे उत्कृष्ट गायक वादकाची साऊंड सिस्टीमची व्यवस्था अतिशय सुंदर. किरण महाराजांच्यावरती चांगली आता कृपा आहे. हो, पखवाजाने तुम्हाला गादीवरती बसवलंय. आणि ही गादी आमदाराची नाही, ती 5 वर्षाची गादी, आयुष्यभराची गादी. आपल्या गादीवर बसलेला माणूस राजा असतो. तुमचं नाव मला माहीत नाही, पण या वयात पेटी वाजत आहे, तुम्हालाही धन्यवाद. 100 करा 100. आप्पासाहेब जळगावकर, आमच्याकडे गोविंद जळगावकर होते आंबडला. खूप छान, खूप छान. महाराज, तुमच्या गायनाने प्रमाणाने माझा वेळ खूप छान गेला. त्यामुळे रोहिदास महाराज, तुकाराम महाराज, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. सगळ्या टाळकऱ्यांनाही धन्यवाद देतो. पुनश्च तुमच्या आयुष्यात कधी जरी आलो ना, तुम्हाला खूप चांगलं सांगेल. आज सांगितलेलं कधीच विसरायचं नाही. सगळं करता करता एकदा दिवसातून म्हणायचं, नका करू नास, वाया घालू नको. हे लोकांच्या बराबऱ्या करता. मी सांगितलं तुम्हाला, हे लोक राग झाल्यावर जीव लावित. कधी जीव लावित? हो, राग झाल्यावर दूध कॉफी आणते. त्याच्या नादी लागू नका. आणि आता आमचं प्रत्येक गावात कीर्तन झाल्यानंतर हा अभंग जर घेतला तर मी एका माणसाला घेऊन जात असतो. तो कोणाला नेऊ? सगळ्यांनी तुम्हालाच जावं असं काहीतरी गडबड आहे. आणि तुम्ही याच माझ्याबरोबर. काय होईल? तुमच्या रंगामुळं माझं बरं होईल. लोक म्हणतील पांडुरंगाला घेऊन आले. खूप छान आहे. आपल्या सगळ्यांच्याच संगतीत माझा वेळ छान गेला. हे ज्यांनी ज्यांनी केलं ना नामस्मरण, तीच माणसं चिरकाल झाली. कोणी केलं हे? हेची धुरुशी आठवले, अमर झाला ध्रुव. हेची उपमन्युने घोकिले, अंबरुसीने साधिले, रामकृष्ण उच्चारणी. चाल ना. तुका म्हणी लाभ होय तो व्यापार, व्यापार. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. टाळी वाजवा, मागे म्हणत राहा. कर काय फार शिकवावे, कर काय फार शिकवावे, सकळाच्या पाया आपुलाने चित्त शुद्ध करा, शुद्ध करा रे, शुद्ध करा.
चित आपुलाले चित शुद्ध करा आपुलाले चित शुद्ध करा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया आम्ही गेली मागची 10-5 वर्ष काही प्रयत्न करत ज्ञानेश्वरीवरती काही स्वतंत्र चिंतन तयार केलं. ज्ञानेश्वरी श्लोक ओव्या आणि त्याच्या खाली अर्थ असून सार्थ ज्ञानेश्वरी खूप प्रमाणात उपलब्ध होती, पण पारायणाच्या पलीकडे तिने जास्त मजल मारली नाही आणि विशेष करून तिची गोडी वाचन गोडी फार जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात ती झाली नाही. त्याची कारणं शोधली असता लक्षात असं आलं की ते समजत नाही असं म्हणायचे की ज्ञानेश्वरी आम्हाला क्लिअर समजत नाही. विश्वशांती केंद्राच्या वतीनं डॉक्टर विश्वनाथरावजी कराड सर साखरे महाराज अशा अनेक माणसाच्या चिंतनातून पावन पवित्र नावाची ज्ञानेश्वरी आपण तयार केलेली आहे. ज्ञानेश्वरी तीच आहे, परंतु तिच्या खाली जो अर्थ दिलेला आहे तो इतका सोपा केला आहे की वाचायला सुरुवात केली की असं वाटतं माऊलीने हाताशी धरलं आणि 9033 वया सहजच कळतील इतक्या छान पद्धतीनं तयार केल्या. तिचं नाव आहे पावन पवित्र ज्ञानेश्वरी. गाथा आणि ज्ञानेश्वरी विशेष करून सगळ्यांच्या जीवनात यावी हा त्या पाठीमागचा उद्देश असल्यानं माझ्या गाडीमध्ये त्या प्रती आहेत. 600 रुपये तिचं देणगी मूल्य आहे. निश्चितच संग्रही ठेवा, रोज वाचा, तुमच्यात खूप मोठा बदल होईल, कारण ती ज्ञानेश्वरी आहे. आज कदाचित जर घेता आली नाही, समजा सहज आला तुम्ही, सोबत पैसे नाहीत, ज्या ज्या वेळेला तुम्ही आळंदी पंढरपूरला याल पैठणला याल तेव्हा ज्ञानेश्वरी घेताना पावन पवित्र ज्ञानेश्वरी द्या असं म्हणायचं. एकदा वाचून बघा, तुमच्या लक्षात येईल. फार सोपी जगाला त्याची रुची वाढावी, कळावी, घराघरात जावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि आज आमच्या या सेवेसाठी ज्यांनी विशेष करून संतपूजन घेतले ते आदरणीय कचरू अण्णा यादव खैरनार चेअरमन. कोणते चेअरमन? वा रामकृष्ण हरे. तुम्हाला दीर्घ आयुष्याच्या मंगलमय माऊलीच्या वतीनं शुभेच्छा देतो. आदरणीय श्री एकनाथरावजी यादव. कोणते एकनाथराव? बरं छान. आणि बाळासाहेब यादव खैरनार. तुमच्या घराण्याला या संत पूजनाबद्दल आरोग्य ऐश्वर सद्भावना वृद्धिंगत हो अशी मंगल शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो आणि आठवण ठेवा, कधीतरी स्वतःलाच म्हणीत जा, नका करू नास विठ्ठल जय 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 विठ्ठल. हा बोलिले खुले बापुले नाही उच्चारिला हे करण्या फुला क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम सुखदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जन्मोत्सवाच्या पवित्र अशा पर्वावरती परमपूज्य स्वामी काशिकानंद महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने संपन्न होणारा अखंड हरिनाम यज्ञ या पांडुरंगाच्या धर्मकार्यामध्ये कीर्तन मालिकेतील आज तिसरं पुष्प ज्यांच्या अतिशय अभ्यासपूर्वक मधुर वाणीतून आपण सर्वांनी श्रवण केलं आणि खऱ्या अर्थाने आपण जेवढे उपस्थित आहोत या सर्व उपस्थितांचं कल्याण साधण्याचा मार्ग महाराजांनी आज आपल्याला दिला. सहज सोप्या भाषेमध्ये नका करू नाश हा मंत्रच आपल्याला त्यांनी दिलेला आहे. शेवटी अनुभवाचे बोल आहे, अभ्यासाचे बोल आहे. संपूर्ण भारतात महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन तेलंगणावरून ते आपल्या
चासमध्ये इथं आलेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे कीर्तनं, आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात आणि असे उच्च विद्याभूषित लोक वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. आणि खरोखर असे लोक जर संप्रदायामध्ये असेल तर संप्रदायाचं भविष्य फार मोठं आहे, चांगलं आहे. म्हणून महाराज, आपण एवढ्या लांबून आमच्या या धर्मयज्ञाची आपल्याकडून सेवा घडली. मी मनपूर्वक आपलं ऋण व्यक्त करतो, आपले आभार मानतो. आपल्याला साथ देणारे खऱ्या अर्थाने परमपूज्य स्वामी काशिकानंद महाराजांचं काल्याचं कीर्तन आणि आम्हाला हे आशीर्वाद आहेच आहे, त्यांचं मार्गदर्शन आहेच आहे. परंतु या सप्ताहाची अनेक वर्षापासून जोपासना करणारे, या सप्ताहाला अनेक वर्षापासून खतपाणी घालणारे दुसंगवाडीचे हरिभक्तीपरायण विश्राम महाराज ढमाले, हे नेहमी प्रत्येक वर्षी आपल्या सप्ताहामध्ये मार्गदर्शन करतात, हजेरी लावतात. हे आत्ताचे आपण गेल्या 4-5 वर्षापासून करतोय, परंतु 30-35 वर्षापासून त्यांचे परिश्रम आहे या सप्ताहाला पुढे नेण्यासाठी. तेही आज टाळ घेऊन उपस्थित होते आणि महाराजांच्या कीर्तनाला साथ देणारे, गंधर्व सभेत उभे असणारे, आज वारकरी संप्रदायाचं गायनाचं भूषण, गायन सम्राट हरिभक्तीपरायण तुकाराम अण्णा आरोटे आणि आमच्या नाशिक जिल्ह्याचं गायनाचं भूषण, फार मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्या कंठामध्ये मधुरता आहे असे हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मते. आणि आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे की ज्यांचं गायन आपल्याला ऐकायला भेटलं, आपल्या धर्मयज्ञाला त्यांचे पाय लागले असे नाशिकचे गवळण्याचे हरिभक्तीपरायण समाधान महाराज चुंबळे, तेही इथं आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ज्यांची आपण दररोज संत चरित्र कथा श्रवण करतो ते हरिभक्तीपरायण हर्षद महाराज खैरनार, की ज्यांनी नुकतंच आळंदीतील वारकरी शिक्षण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आपलं वारकरी शिक्षण पूर्ण करून संप्रदायाचे विचार घेऊन पुढे येण्याचा मार्ग करताय. ह्या परिसराचं ते भूषण आहे. सर्व पंचकृषीतील टाळकरी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे असे रवी महाराज, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. हा नामयज्ञ अनेकांच्या मदतीने चालू आहे. खऱ्या अर्थाने आजच नाही परंतु अनेक वर्षापासून आपण पाहतोय की ह्या नामयज्ञामध्ये आपलं काहीतरी समाजासाठी देणं असतं. 1 रुपया जरी कमवला तर त्यातील 10 पैसे आपण समाजासाठी दिले पाहिजे, देव कार्यासाठी लावले पाहिजे, तर आपलं जीवन सार्थकी ठरतं. असा मोठा अनुभव पदरात घेऊन समाजाचं देणं म्हणून आपण काहीतरी आहोत अशी उत्तुंग भावना ज्यांच्या मनामध्ये आहे ते ह्या सप्ताहाचे मार्गदर्शक आणि ह्या गावचे चेअरमन सन्माननीय कचरो अण्णा यादव खैरनार यांनी संत पूजन आणि संत पंगत, आज एकादशीच्या पर्वाची संत पंगत त्यांनी स्वीकारली. त्यांचे बंधू जे अनेक मार्गातून खऱ्या अर्थाने ह्या सप्ताहाची सेवा करतात, असं एकनाथ यादव खैरनार आणि ह्या संपूर्ण स्टेजची सजावट असेल, स्टेजवरचं सर्व झाडून पुसून असेल, सर्व काही साहित्य गोळा करून लावणं असेल, असा बाळासाहेब त्यांचा भाऊ लहाना, या तिघांनीही अतिशय प्रत्येक वर्षी हा उत्सवामध्ये ते सहभाग घेतात. महाराज, या योगदान करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आपल्या शुभ हस्ते सन्मान व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. तर आपल्या शुभ हस्ते एक कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की वारकरी उपरणं आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान आपण करावा. अण्णा यापुढे, एकनाथ बाळासाहेब यापुढे. मित्र हो, उद्या आपल्या नामयज्ञाचा 4था दिवस आहे. उद्या शनिवार 20 तारीख 20/4/2024. उद्या
काकडा भजन घेणारेच आहेच. गाथाय भजन होणं गरजेचं होतं. आज एकादशीचं ते झालं असेल. त्यानंतर संत चरित्र कथा हर्षद महाराज करतात. मोठ्या संख्येने आपण ती श्रवण करावा. अभ्यासपूर्वक बोलतात हर्षद महाराज. चला या कोण आहे? चल रे भाऊ, भाऊच आहे. चल. आणि उद्या जे कीर्तन आहे हरिभक्तीपरायण आळंदीच्या नागेश्वरीताई झाडे आपल्या परिसरात नवीन आहे. या माऊलींचं कीर्तन श्रवण करण्यासाठी आपण उपस्थित राहा. संत पूजन आहे गोविंद तुकाराम भाबड, दगडू नाना केरू भाबड, गणेश निवृत्ती भाबड. आणि संत पंगत आहे बंडू नानाचे भाचे उत्तम पंढरीनाथ आंधळे, इंजिनियर आहे. आणि उद्या 20 तारखेचा सकाळचा जो पहारा आहे, विण्याचा पहारा, आमचे उत्तम नाना भाबड म्हणजेच रामदास उत्तम भाबड, बाळासाहेब काशीनाथ भाबड, त्याचबरोबर निवृत्ती असेल, साहेबराव असेल, भाऊसाहेब असेल, रामनाथ दादा असेल, संपूर्ण आमचं कुटुंब असेल. आमचा वाडा आहे. उद्याचं सर्व विण्याचं काम ह्या वाड्याने दिवसभरात करायचं आहे. आणि संध्याकाळी जे आहे आपल्या भजनी मंडळातील अतिशय जुना माणूस की ज्यांनी भजनी याच्यामध्ये अतिशय चांगलं नाव कमवलं, एक सात्विक विचाराचा संपत दादा मुरलीधर खैरनार, दिलीप राधाकिसन खैरनार, दिगंबर साधू खैरनार. आणि आपल्या भजनी मंडळात असणारे सदस्य दशरथ भाऊराव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, यांचे गायकवाड आणि खैरनार यांचा पहारा उद्या आहेत. तर त्यांनी एक जागृततेने विण्याचा पहारा दिवसभरात रात्रीत करायचा आहे अशी मी त्यांना विनंती करतो. मित्र हो, पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपले 3 दिवस संपले, 5 दिवस बाकी आहेत. आपल्या जवळच्याही लोकांना जागृत करा आणि आपलं जनकल्याणाचं साधन खऱ्या अर्थाने आपल्या पदरात पाडून घ्या अशी सर्वांना विनंती करतो. आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.